दंगेकरांनी मोहोळांवर आणखी एक आरोपांचा बॉम्ब फेकलाय। मोहोळांनी विशाल गोखलेंना लाभ मिळवून दिला। मुरलीधर मोहोळांकडून पदाचा गैरवापर केल्याचाही यावेळी आरोप लावण्यात आलाय। बॉम्बे फ्लाइंग क्लबला फायदा मिळवून दिला असल्याचंही दंगेकरांनी म्हटलंय। मोहोळांच्या मेहरबानीमुळे हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान झाल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या विशाल गोखलेंना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाहीये। केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोठी अनियमित केली असल्याचं निदर्शनास येतंय। सदर प्रकरणात ज्या कंपनीला फायदा करून दिला त्या कंपनीने मुरलीधर मोहोळ यांचा व्यावसायिक भागीदार अशी ओळख असलेल्या विशाल गोखलेंना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचं निदर्शनास आलेलं आहे। तर जैन मंदिर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहील असं दंगेकरांनी स्पष्ट केलंय। दंगेकर यांचे एकनाथ शिंदेंच्या सूचनेनंतर नेमकी काय भूमिका या संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी। पुण्यामध्ये गेल्या काही दिवस सुरू असलेला मोहोळ आणि दंगेकर यांच्यातील वाद येत्या 2 दिवसात मिटेल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। स्वतः रवींद्र दंगेकर आपल्याबरोबर आहेत। नेमकी एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर त्यांची भूमिका काय आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। काय सांगाल? स्पष्टपणे एकनाथ शिंदे यांनी सांगितले की हा वाद जो आहे तो आता मिटेल आणि महायुतीमध्ये खडा टाकण्याचं काम करू नये असं मी त्यांना सांगितलेलं आहे। तुमची भूमिका काय आहे? आता ते खडा विषय जरा थोडा बाजूला करा, असं काय वाक्य त्यांनी कुठं वापरलं? ह्याच्यामध्ये कार्यकर्ता लढणार आहे, लढत राहणार हे त्यांनी सांगितलं। रवी दंगेकर मूळचा कार्यकर्ता आहे, हे तुमच्या बरोबर बोलताना फक्त एकच की जैन मंदिर हे मुक्त झालं पाहिजे। त्याच्यामध्ये जे बिल्डर लॉबी आणि ह्यांनी जो प्रताप केला आहे तो प्रतापाचं पाप धुवायचं असेल ते जैन मंदिर परत त्यांना दिलं पाहिजे, तिथं बोल्डिंग झालं पाहिजे। आणि मला वाटतं की केंद्रीय मंत्री फडणवीस आपलं शिंदे साहेबांना भेटले असतील, निरोप दिला असेल आणि म्हणूनच शिंदे साहेब म्हणले की हे 2 दिवसात हा तोडगा निघू शकतो। जर तोडगा नाही निघाला तर मी परत त्यांची परवानगी घेईन आणि परत रस्त्यावर येईन। खरं तर एक प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की हा वाद जो आहे तो मिटला पाहिजे। जर तुम्हाला समाधानकारक तोडगा निघाला नाही तरी तुमची लढाई जी आहे ती कायम पुढे सुरू राहणार। हा वादच नाहीये, हा वाद नाही। फक्त जैन मंदिर त्यांनी ताब्यात दिले की ते म्हणतात दंगेकर वेडा झाला तर नक्कीच वेडा झाला, पण जैन मंदिर ज्या दिवशी ते ताब्यात देतील त्या दिवशी माझा वेळ संपलेला असेल। तुमची भूमिका पुढची काय असणार आहे? अजूनही म्हणजे ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे पडदा टाकायचा प्रयत्न करतायत, तुम्ही मात्र लढा जो आहे तो सुरूच राहील असं म्हणतात। उद्या तुम्हाला समाधानकारक तोडगा निघाला नाही तरीही तुम्ही कुणीही असेल तरी लढाई चालू ठेवणार? मी शिंदे साहेबांची परवानगी घेणार आणि मी त्यांच्याकडून मी म्हणणार म्हणजे जे काय आहे ते फक्त जैन मंदिर मुक्त करा, विषय संपला, माझी लढाई संपली। एकंदरीतच जैन मंदिर जे आहे ते परत जैन बांधवांना मिळावं, माझा लढा संपेल अशी भूमिका जी आहे ते रवींद्र दंगेकर यांनी जैन मंदिर पुरती परत आहे ना, टोळी युद्ध आहेच की परत, म्हणजे ते फक्त जैन मंदिरापुरता स्वल्पविराम, बाकी मला लढाई अजून मोठा भ्रष्टाचार आहे। हे सगळे पाप एकदा लोकांच्या समोर आणलं पाहिजे आणि जनतेला ज्यांनी लुटलंय आणि 200 आणि 500 कोटीच्या ज्या प्रॉपर्ट्या केल्यात ह्याचा हिशोब पुणेकरांना द्यावा लागेल। एकंदरीतच एकनाथ शिंदे यांनी हा वाद मिटवावा अशी भूमिका घेतली असली तरी योग्य तोडगा निघाला नाही तर लढा कायम राहील अशी भूमिका दंगेकर यांनी व्यक्त केलेली आहे। कैलास पुरी, झी मीडिया, आळंदी, पुणे। तर यावेळी जैन मंदिर परत मिळेपर्यंत लढा कायम असणार असल्याचं दंगेकरांनी म्हटलंय। लढा शेवटपर्यंत सुरूच राहील असंही दंगेकरांनी म्हटलंय। तर जैन मंदिर परत मिळेपर्यंत लढा कायम।